नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रो, आज आपण गणिताची आणखी एक नवीन ट्रिक घेऊन आलेले आहे। बघा ती ट्रिक कोणती आहे? जसं 72/11 ही ट्रिक आपली जुनी आहे, परंतु ह्याच ट्रिकच्या आधारावर बाकीचे जे मल्टिप्लिकेशन्स आहेत ते मल्टिप्लिकेशन या ट्रिकच्या आधारावर आहेत। म्हणून मी पहिलं गणित जे आहे ते 72×11 या गणिताने सुरुवात करत आहे। बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय आहे? जसा 72×11 या आपली ही 11ने मल्टिप्लाय करण्याची ट्रिक आहे। ही आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेली आहे। ती काय म्हणते आहे, हे जे आहे एकक स्थानचा अंक काय असतो 2, जसाच्या तसा लिहायचा आहे। हा दशक स्थानचा अंक हा सुद्धा जसाच्या तसा लिहायचा आहे आणि या दोघांची जी बेरीज आहे ही तर काय करायची आहे, मधात लिहायचं आहे। झालं, या गणिताचं उत्तर झालं। ही ट्रिक आपण या आधीच शिकली आहे, परंतु या आधारावर आपल्याला 2, 3 आणि 4 हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे ट्रिकच्या माध्यमातून ते आपण इजात शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय दिलेलं आहे 31×22। आता बघा इथं काय आहे 22 आहे। आता 22 आहे म्हणजे ही 11च्या किती पट आहे? 2 पट आहे। तर काय करायचं आहे, दुप्पट असल्यामुळे तुम्हाला ही जी वरची संख्या आहे हिला काय करायचं आहे, गुणीला 2 करायचं आहे। म्हणजेच काय होईल, 31×2 म्हणजे हे झाले 62। आता काय करायचं आहे, झाले 2 दुप्पट आहे तर 2ने गुणलं। आता काय करायचं आहे, याला 11ने गुणून टाका, बस झालं। 11ने गुणून टाका, 11ने गुणणं म्हणजे काय, हीच जुनी ट्रिक। म्हणजे काय करायचं, इथं 2 येईल, या दोघांची बेरीज करा 8 येईल, इथं येईल 6। झाला विद्यार्थी मित्र, म्हणजे 31×22 याचं उत्तर किती येईल, 682। आता बघा तिसरं उदाहरण काय केलेलं आहे, इथं होता 11, इथं होता 22, इथं आला 33 म्हणजे 11च्या किती पट झाला, 3 पट झाला। तर काय करायचं आहे, ही जी वरची संख्या आहे हिला गुणीला 3 करा, म्हणजे किती होईल, 53×3 केल्यानंतर किती होईल, 159। पुन्हा गुणीला काय करा, 11 करा, सिंपल आहे। 9 जसाच्या तसा, 15 + 9 24 होता, 24 से 4 हातचे किती झाले 2, 15मध्ये 2 मिळवा म्हणजे 17 झाले विद्यार्थी मित्र, 1749। या 53×33चं उत्तर झालं। आता निश्चितच तुम्हाला 1, 2 आणि 3 ह्या उदाहरणावरून ही ट्रिक निश्चित समजली असं मी समजतो आहे आणि तुम्हाला हे चौथं उदाहरण सोडवायचं आहे। सोडवल्यानंतर तुमचं आलेलं उत्तर कॉमेंटमध्ये कळवायचं आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायचे आहे। अशाच नवनवीन मॅथ्सच्या ट्रिक्सकरिता तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तशाच पद्धतीने माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे। धन्यवाद मित्रांनो।